माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपण लवकरात लवकर एका दलित विधवा महिलेस न्याय मिळवून द्यावा ही आपणास विनंती करत आहोत। आज पुण्यावरनं सोलापूर आमराई वस्ती सोजरबाई वाल्मिकी रामा कांबळे यांच्या उदरनिर्वाहासाठी पारेषण विभाग सोलापूर, रस्तापेठ पारेषण विभाग, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ऊर्जा मंत्री, गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला आयोग यांना वारंवार विनंत्या करून देखील सोजरबाई वाल्मिकी कांबळे यांना त्यांच्या हक्काचे, त्यांच्या मिस्टरांचे पेन्सिल, VRS व नोकरी अद्याप भेटलेली नाही। त्यांच्या मिस्टरांचे मेडिकल बोर्ड आउटचे सर्व डॉक्युमेंट, कागदपत्रे रस्तापेठ पारेषण विभाग यांनी चोरून ठेवलेले आहेत, ते अद्याप देण्यात आलेले नाही। माहिती अधिकाराखाली आम्ही अर्ज दिला होता व त्यांनी आम्हाला तसे उत्तर दिले की मास्टरची नोंद आढळून येत नाही। तरी माननीय देवेंद्र फडणवीस गृह विभाग यांना आम्ही विनंती करत आहे, समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गेले 2 वर्ष अर्ज पेंडिंग आहे। आम्ही वारंवार माहिती अधिकार अर्जावर केलेल्या कारवाईची माहिती घेत असता आम्हाला असं सांगण्यात येतं की तपास चालू आहे, पण अद्याप तपास झालेला नाही। सोजरबाई स्वतः व त्यांच्या बहिणी यांचा देखील तिथे समर्थ पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यात आलेला आहे। जबाब नोंदवून देखील अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही। तरी गृह विभाग, माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, हिंदू दलित महार समाजाच्या महिला सोजरबाई वाल्मिकी कांबळे यांना ताबडतोब शासनामार्फत सहकार्य करावं, मदत देण्यात यावी, जेणेकरून सोजरबाई वाल्मिकी कांबळे हे हिंदू महार दलित समाजाचे आहेत। यांचे ख्रिश्चन मिशनरी हे ब्रेन वॉश करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहे। तरी मी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना, दलित कार्यकर्त्यांना विनंती करत आहे, सोजरबाई वाल्मिकी कांबळे यांना न्याय मिळवून द्यावा ही आपणास विनंती करत आहे। सोलापूर, आमराईमळा